प्रियांका. श्री क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. साडी कितीही महागडी किंवा सुंदर असली तरी जोपर्यंत आपण त्याला गोंडे लावत नाही तोपर्यंत तिचा लूक पूर्ण होत नाही. बाजारात हे गोंडे करून घ्यायचे म्हटले तर खूप पैसे खर्च होतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी कमी खर्चात सोप्या पद्धतीने अँकर थ्रेडचा वापर करून घरच्या घरी सुंदर आणि डिझायनर साडी गोंडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तुम्ही अशा प्रकारे परफेक्ट साडी गोंडे बनवायचे असतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हे गोंडे बनवण्यासाठी मी अशा प्रकारचा कॉटन सिल्क अँकर थ्रेडचा थ्रेड घेतला आहे. यासाठी मी माझ्या साडीसाठी 2 कलरचे अँकर थ्रेड घेतले आहेत. आता यापासून मी साडीचे गोंडे बनवणार आहे. ते आपण पुढील प्रमाणे करूया. प्रथम मी हा पिवळ्या कलरचा अँकर थ्रेड घेतला आहे. याचा मी मध्य घेतला आणि मध्यातून हा थ्रेड मी कापून घेतला, म्हणजे ह्या एका थ्रेडपासून आपण 2 गोंडे करू शकतो. गोंडे बांधण्यासाठी मी जरीचा गोल्डन धागा वापरला आहे. डिझाईननुसार काही सुंदर मणी किंवा मोती वापरू शकता. आपल्याला गोंडा किती जाड व लांब हवा आहे त्यानुसार ते कट करावे. तुमच्या आवडीनुसार गोंड्यासाठी पदराला योग्य अंतर ठेवून मार्क करून घ्यावे. मला जास्त गोंडे लावायचे नव्हते त्यामुळे मी ते थोडे लांब लांब लावले आहेत. तर मैत्रिणींनो, अशाच प्रकारे मी बाकीचे गोंडेही साडीला लावून घेतले आहेत.
मैत्रिणींनो, अशाच प्रकारे मी बाकीचे गोंडे साडीला लावून घेतले. तुम्ही पाहू शकता साडीचा पदर किती प्रीमियम आणि हेवी वाटतो. तुम्हाला ही साडी टसलची सोपी पद्धत व डिझायनर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा व व्हिडिओला लाईक करा. आणि हो, अशाच नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी आपल्या श्री क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला सर्वात आधी समजेल. पुन्हा भेटूयात एका सुंदर आणि क्रिएटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.